जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हे वाक्य जितकं ऐकायला छान वाटतं ना, तितकंच इफेक्टिव्हसुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे का, कुठलीही गोष्ट एखादी घडली जी तुमच्या नशिबात नव्हती, असा विचार करा की हे जे झालं ना ते खूप चांगल्यासाठी झालं. कदाचित माझ्यासाठी अजून काही छान केलेलं असेल देवाने, हो की नाही? म्हणजे तुमचा जो माइंडसेट आहे तो पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. आता एखादी व्यक्ती जी तुमच्या आयुष्यातून निघून गेली आहे, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करत असाल, एक उदाहरण देते मी तुम्हाला. पण कदाचित ती व्यक्ती तुमच्यासाठी नसेलच, म्हणून ती तुम्हाला सोडून गेली असेल, असं का नाही विचार करत. सो इथून पुढे एक वाक्य, कुठली गोष्ट तुमच्यासोबत घडो, वाईट वाटून घ्यायचा नाही. सरळ फक्त स्वतःच्या मनाला समजावून सांगायचं, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कदाचित इथून पुढे माझ्या आयुष्यामध्ये अजून छान छान गोष्टी घडणार असतील, म्हणून ह्या गोष्टी माझ्यासोबत आत्ता घडत आहेत. आणि प्रत्येक वेळेस तुमचा माइंड पॉझिटिव्ह ठेवायचा आणि फक्त एक वाक्य स्वतःच्या मनाला सांगायचं, जे होतं ते चांगल्यासाठी.